दाऊदचा साथीदार सलीम डोला अटकेत, खेळ खल्लास। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम मुंबईचा गुन्हेगार, महाराष्ट्राचा गुन्हेगार, भारताचा गुन्हेगार। साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद जाऊन पाकिस्तानच्या बिळात लपून बसला, तर भारतात दहशतवादी कारवायांसाठी दाऊदचा वापर करण्यासाठी पाकिस्ताननेही त्याला आश्रय दिला। त्यामुळे त्याला पकडणं किंवा मारणं कठीण झालं। त्याला मारण्यासाठी किंवा पकडण्यासाठी अनेक प्रयत्न झाल्याच्या चर्चाही वेळोवेळी रंगल्या। मात्र या प्रयत्नांना यश आल्याचं किंवा यात काही मोठं हाती लागल्याचं कधीही कोणत्या सरकारी एजन्सीकडून किंवा नेत्यांकडून सांगण्यात आलं नाही। मात्र दाऊदशी संबंधित मोठा ब्रेक थ्रू भारताच्या हाती लागलाय, कारण दाऊदचा साथीदार सलीम डोलाला अटक करण्यात आली आहे। त्याला भारतात आणण्यात यश आलंय, त्यामुळे भारताचं हे मोठं यश मानलं जातंय। कोण आहे हा डोला आणि त्याला आणल्यानं दाऊदला किती मोठा दणका बसणार, तपास यंत्रणाच्या हाती नेमकं काय काय लागणार, त्यांचे हात नेमके कुठपर्यंत पोहोचणार, या सगळ्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूया। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ रॅकेट विरोधात करण्यात आलेल्या एका मोठ्या कारवाई दरम्यान भारतीय अंमली पदार्थ तस्कर टोळीचा म्होरक्या सलीम डोला याला तुर्कीतील इस्तंबूल येथे ताब्यात घेण्यात आलाय। सलीम डोला हा UAEची बनावट ओळख वापरून इस्तंबूलमध्ये लपून बसला होता। दाऊद इब्राहिमच्या अंमली पदार्थ रॅकेटशी त्याचे लागेबंदी असल्याचं मानलं जात आहे। आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर सलीम डोला या शनिवारी तुर्कस्तानच्या इस्तांबूलमध्ये अटक करण्यात आली। त्याच्या अटकेसाठी गेल्या काही वर्षापासून भारतीय यंत्रणा, विशेषतः मुंबई गुन्हे शाखा, अरब एमिरातीसह मध्य पूर्वेतील पाठपुरावा करत होती। त्याला अटक केल्यानंतर भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आलं। मंगळवारी दिल्ली विमानतळावर त्याला घेऊन पथक पोहोचण्याची शक्यता आहे। भारतात आणल्यानंतर त्याला चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं जाऊ शकतं। सलीमची अटक भारतातील मेफेड्रॉन अर्थात MD या रासायनिक अंमली पदार्थाच्या उत्पादनापासून किरकोळ विक्रीपर्यंतच्या साखळीस जबर धक्का मानला जातोय। त्याच्या अटकेमुळे मध्य पूर्वेतील देश आणि भारतातील अंमली पदार्थ तस्कर विक्रेत्यांच्या संघटित साखळीची महत्त्वपूर्ण माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती पडू शकते। त्यासाठी गुन्हे शाखेने सलीमचे लवकरात लवकर भारतात प्रत्यार्पण व्हावे या उद्देशाने प्रक्रिया सुरू केल्याचं समजते। गुन्हे शाखेने फेब्रुवारी 2024 मध्ये सांगलीतील कवठे महाकाळ येथील MD उत्पादनाचा अवैध कारखाना उद्ध्वस्त करत संबंधित आरोपींची धरपकड केली होती। या गुन्ह्यात एकूण 252 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आजवरची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते। या गुन्ह्याच्या तपासात सलीम डोला टोळीचे नाव पुढे आले। या टोळीने मध्य पूर्वेतील देशात बसून या कारखान्यातील अर्थसहाय्य, मनुष्यबळाचा पुरवठा केला, तसेच अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी भारतात संघटित साखळी उभी केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे। या व्यतिरिक्त अंमली पदार्थ तस्करीशी संबंधित गुन्हेही सलीम विरोधात नोंद आहेत। गुन्हे शाखेच्या पाठपुराव्यांमुळे गेल्या वर्षी सलीमचा मुलगा ताहिर आणि विश्वासू साथीदार सामिल सोहेल शेख यांना दुबईत अटक झाली। तेथील सरकारने दोघांना भारतात प्रत्यार्पित केलं। या दोघांचीही सलीम प्रमाणे सांगली प्रकरणात महत्त्वाची भूमिका आहे। या दोघांच्या अटकेमुळे सलीम बिथरला आणि त्याने दुबई सोडून अन्य देशांमध्ये आसरा शोधला। आंतरराष्ट्रीय तस्कर टोळ्यांची समन्वय साधून देशात अंमली पदार्थांचं उत्पादन, विक्री, परदेशातील तस्करी करणारा सलीम 10 वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईतील अनेक किरकोळ अंमली पदार्थ विक्रेत्यांपैकी एक होता। झटपट पैसे कमवण्यासाठी त्याने काही व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक केली। 2016 मध्ये दुबईत पसार झाल्यानंतर तिथून भारतात ड्रग्सची पाळंमुळं रुजवली। परदेशातील वास्तव्यात त्याचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचे संधान झाले का? दाऊद टोळीनं त्याला हेतुपुरस्सर मध्य पूर्वेत स्थायिक केलं का? या दृष्टिकोनातून तपास केला जाईल असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आता मोठं काहीतरी अधिकाऱ्यांच्या हाती लागणार असल्याचं बोललं जात आहे। या तपासातून कोणती नवी माहिती समोर येते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।